आपण बघतोय लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालं आहे आणि कोणत्या ठिकाणी काय स्थिती आहे ते आपण बघतोय। जालन्यामधले हे जी दृश्य आहेत ते अपडेट आहेत ते आपल्याकडे येत आहेत। जालना लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। जालना लोकसभा मतदारसंघामध्ये 2061 मतदान केंद्र आहेत तर 19,67,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि या ठिकाणी जे महिला कर्मचारी आहेत तेही सज्ज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सखी मतदान केंद्र आहे आणि तिथे विशेष अशी सजावट करण्यात आल्याचं आपण बघू शकतोय। महिला कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वजण इथं मतदारांचं स्वागत करताना आपल्याला दिसून येत आहे। भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध मवियाचे कल्याण काळे या ठिकाणावरून लोकसभेच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते। आज चौथ्या टप्प्यातील लोकसभेचं मतदान सुरू झालं आहे आणि यामध्ये जालना लोकसभेचं मतदान आज पार पडतंय। तर 2061 मतदान केंद्रांवर 19,67,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि उमेदवाराचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे, ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे आणि त्याआधी सखी मतदान केंद्रामध्ये कशा पद्धतीची चहलपहल आहे, कशा पद्धतीने सजावट करण्यात आली आहे ते आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। जालन्यातली ही दृश्य आहे, जालन्यातला सखी मतदार केंद्र आहे ज्या ठिकाणी अशा पद्धतीने मनमोहक अशी सजावट आपल्याला दिसून येते आणि जे सर्व कर्मचारी आहेत मतदान अधिकारी कर्मचारी त्या सर्व महिलाच असल्याचं आपण या ठिकाणी बघू शकतोय आणि त्यांच्याकडून या मतदान केंद्राचं सगळं नियोजन करण्यात आलं आहे आणि मनमोहक अशा पद्धतीने सजावट केल्याचं सुद्धा आपण बघू शकतो आणि अशा या प्रसन्न वातावरणामध्ये मतदार राजा आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आज मी माझ्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 1 महिना फिरत असताना लोकांच्या प्रतिसाद, त्यांचे चेहरे आणि एकूणच वातावरण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मी 4 लाख मतापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल। कारण मागची निवडणूक मी 3.5 लाख मतांना जवळपास जिंकलो होतो। महाराष्ट्रामध्ये आमच्या 45 जागा निवडणार आहे। देशभरामध्ये आम्ही 400 पार आमच्या मित्र पक्षासह करणारे, त्यामुळं या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणार आहे ही आमची खात्री आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।